जय शिवराय. मुळशीच्या विलोभनीय निसर्गाच्या मध्यभागी वसलेला सावळा घाट ट्रेक निसर्गप्रेमी आणि साहस साधकांसाठी एक अतुलनीय अनुभव देणारा ट्रेक आहे. मुळशी धरणाला लागून कोकणाकडे जाताना निवे गावाच्या पुढे लोणावळ्यासाठी उजवीकडे एक फाटा फुटतो. त्या रस्त्याने 1 किलोमीटर गेल्यास डावीकडे परातेवाडीकडे जाणारा सिमेंटचा रस्ता आहे. परातेवाडीमध्ये गाडी पार्क करून आपण घाट बघायला जाऊ शकतो. हा ट्रेक पण आपण दीपक भाऊंबरोबर करणार होतो. गाईड आणि लोकेशनची माहिती डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल. सावळ्या घाटाचे खास वैशिष्ट्य म्हणजे इथे सह्याद्रीतील शेकडो धबधबे एकाच जागेवर बघायला मिळतात. तेव्हा मी नवशिका ट्रेक करत होते. दुपारी 2च्या सुमारास ट्रेकला सुरुवात केली. समोर दगडी पठारावरून रेलिंगकडून उजवीकडे जायचे होते. उजवीकडून थोडं खाली गेल्यावर आपल्याला सुंदर असा कुंडलिका व्हॅली आणि भिरा डॅमचा नजारा बघायला मिळतो. व्हॅली मेन स्पॉट कुंडलिका व्हॅली व्ह्यू पॉइंट तिकडे, पण मेन कुंडलिका व्हॅली ही खाली. हा उन्हाळ्यामध्ये ट्रेक करू शकतो आपण पूर्ण तिकडचा पण. आणि हा अंदरबान ट्रेक तिकडे चालू होतो. तो टावर दिसतोय ना इलेक्ट्रिकचा, तिथून चालू होतो अंदरबार पूर्ण. तो पूर्ण डायरेक्ट खाली जातो त्या भिरा डॅम. इथं भिऱ्याला उतरतो. ह्या व्ह्यू पासून डावीकडे घाटात खाली उतरायला मार्ग आहे. पिंपरी गावाजवळील कुंडलिका दरीमधून कोकणात जाण्यासाठी प्राचीन असा सातवाहनकालीन सावळ्या घाट आहे. काळाच्या ओघात या घाट रस्त्याची पडझड झाली असून वाट व वाटेवरील विविध पाण्याच्या दगडी टाक्या मातीने मजबूत केल्या आहेत, त्या श्री शिवदुर्ग संवर्धन संस्थेने. आम्ही पण होतो बरं काय. पायऱ्या 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 महाराजांच्या काळातल्या. अरे हा कधी पण आहे ना पायऱ्या कसं पाहिजे इकडे आलं बघा. इकडे बघा असं पाय ना क्रॉस. कुठे जायचं सर? हा सर. पाण्यामुळे झालेली घसरडी वाट ही उतरायला फार कठीण दिसत होती. दादा ये. मी आहे खाली. थोडं समोर आल्यावर आपल्याला पाण्याची टाकी बघायला मिळते. त्यावर आमचे दीपक भाऊ कसरत करत होते. जाईल खाली. घाटातला काही भाग हा खूप आव्हानात्मक आहे, त्यामुळे ट्रेकिंगचा अनुभव असणाऱ्यांनीच या घाटात उतरावे ही विनंती. स्ट्रगल इज रिअल. मेंटल स्ट्रगल इज मोर. बाबा पाहशील. जंगलाच्या वाटेवर दिशादर्शक तर आहेतच, पण अशा आव्हानात्मक ठिकाणी गाईड सोबत असणे अति आवश्यक असते. दिशादर्शक. इंस्टाग्रामच्या सुंदर अशा रील बघून आम्ही या ट्रेकला आलो तर खरी, पण हळूहळू ट्रेकिंगची श्रेणी ही कठीण होत चालली होती. इंस्टाग्राम अनइन्स्टॉल. याला पकडू दे. असं वाटतंय. तिथे जायचं आहे. आलो रे बाबा. तिसरा पाय काढ. तिसरा.
जवळपास 2 तासाच्या ट्रेकिंग नंतर आम्ही रिंग वॉटरफॉलच्या व्ह्यू पॉइंटला येऊन पोहोचलो. भाई बाजूला बघ जन्नत आहे. देवकुंड ते माणूस बघा त्या कुंडात पडलं होतं. ते वरचं कुंड दिसतंय का त्याच्यातून खाली हा रिंग वॉटरफॉल आणि हा देवकोंड. देवकुंड. निसर्गरम्य अशा सुंदर शिवकालीन घाटवाटात आपण विरघळून जातो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. आता आतुरता होती ती प्रसिद्ध अशा सावळ्या घाटाला बघण्याची. पावलांचा वेग वाढू लागला आणि या स्वर्गीय नजाऱ्याची आम्ही साक्षी झालो. हे स्वर्गीय निसर्गरम्य देखावे टिपण्यासाठी आपले द्रोणाचार्य तयार होते. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेशू नको गुणवंता अनंता, प्रभू नायका मागणे हे जिहता. माझ्या राजाच्या असलेल्या या सुंदर सह्याद्रीची भटकंती अशीच सुरू राहावी अशी शिवचरणी प्रार्थना. या अशा साहसी ट्रेकचे उत्तम मार्गदर्शन केल्याबद्दल दीपक भाऊंचे मनपूर्वक आभार. जीवनाच्या दिशा स्पष्ट होत असताना आशांची नवी किरणे देतो तो सह्याद्री. लवकरच भेटूया अशाच एका नव्या भटकंतीमध्ये. जय शिवराय.